स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणावरील सुनावणीला पुढे ढकलण्यात आलेला आहे। आता पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जास्त आरक्षण नको असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेत। मात्र अनेक पालिका आणि झेडपीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आणि त्यामुळे या निवडणुकांवर टांगती तलवार आहे। जिथं 50% ब्रीच झाला असेल तिथं आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, परंतु बाकी ठिकाणी जिथं 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली नाही आणि 27% ओबीसीला आरक्षण दिलंय ते तसंच अबाधित ठेवावं। जर मग तुम्हाला बाठी आयोग लागू करायचा असेल तर मग त्याच्यावर सविस्तर सुनावणी घ्या, मग वाटलंच तर मग निवडणुका पुढे घ्या। आमचा निवडणुकांना विरोध नाहीये, पण आमचं ओबीसीचं आरक्षण 27% ते अबाधित राहिलं पाहिजे, ते राखलं पाहिजे अशी भूमिका आज आम्ही कोर्टात मांडणार आहोत। न्यायालय मुख्यतः हा निकाल आज देऊ शकतं आपल्याला की 50%च्या पुढे जे काही आरक्षण गेलेलं आहे त्या संदर्भामध्ये ते स्थगिती देऊन निवडणुका घेण्यासाठीचा हिरवा झेंडा दाखवू शकते। परंतु यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की ज्या पद्धतीने 50%च्या पुढे आरक्षण गेलेल्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने जी काही प्रक्रिया राबवलेली आहे ती मुळातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात असल्यामुळे ती रद्द होण्याची शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे। की राज्य निवडणूक आयोगांकडून घोळपेक्षा आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणावं लागेल की न्यायालयाच्या आदेशाचं इंटरप्रिटेशन। काही जणांनी असं घेतलं 6 मे 2025च्या आदेशाचं इंटरप्रिटेशन की 27% रिस्टोअर करायचं, मात्र त्या ठिकाणी ही बाब लक्षात नाही आली की बांटिया कमिशनच्या आधीची परिस्थिती म्हणजे केवळ 27% नाही तर काही ठिकाणी ती के कृष्णमूर्तीचं जजमेंट पण होतं, विकास किशनराव गवळीचं जजमेंट पण होतं, जे मोठ्या पीठांचं होतं। न्यायालयाचं म्हणणं आहे की तुम्ही ते का नाही विचारात घेतलं। आता इथं घोळपेक्षाही काय होतं की अशी जर परिस्थिती येणार आहे असं अपेक्षिलं असतं तर कोर्टात अर्ज दाखल करायला पाहिजे होता आणि मग कोर्टाकडनं आदेश प्राप्त करून घ्यायला पाहिजे होता।